आता कुठे जाणार ट्रिपला? कुठे जायचं तुम्हाला उन्हातानाचं? तुम्ही मी नाही जाणार कुठे सध्या. कन्याकुमारीला जा. नमस्कार. आज आपल्या शांतीनगर वृद्धाश्रमचे इथे आज सगळ्या आजी-आजोबांची छान ओळख करून देते. हे बरेच वर्ष आपल्या शांतीनगरचे मेंबर आहेत. बाबांचं नाव आहे माणिक काका आणि तुमच्या ह्या आम्ही यांना असं छान नाव ठेवलंय. कोल्हे काकांचं जे नाव आहे आणि पण तशीच शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं नाव, खूप मोठं नाव शैक्षणिक क्षेत्रातलं. आणि एवढी मोठी उपमा तुम्हाला आज मिळाली. शिक्षण संस्था आणि हे सगळ्यात ऍक्टिव्ह पर्सन ते जे दुसऱ्यांना म्हणतात तुम्ही ऍक्टिव्ह पर्सन पण मी तर बरोबर ऍक्टिव्ह पर्सन आहे की नाही. आणि हे आहेत गुरुजी काका आणि प्रत्येक प्रोग्राम मध्ये पुढे असतात, ऍक्टिव्ह असतात आणि प्रत्येक गोष्ट जोमाने करतात की कुठे फिरायला जाणं वगैरे असं छान आहे. आणि असंच मस्त राहणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत भांडून खाणं, भांडून सगळ्या गोष्टी मागणं असंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर आमचे खरवंडीकर काका हे यांचे मित्रच आहे. हे पण तसेच थोडेसे म्हणजे आमचे सगळे फॅमिली मेंबर करतात. आणि खरवंडीकर काका आपल्या इथे 2 ते 3 वर्ष खरवंडीकर बाबांना आपल्या इथे 2 ते 3 वर्ष पूर्ण होते. आणि खूप शांतपणे साधन आणि मध्ये जी व्यक्ती आहे, आज मी असो किंवा सिस्टर असू दे, माझी मुलगी आहे, आम्हाला त्यांच्या रूपातच बघतात की हा माझा मुलगा आहे. आणि बरोबर त्यामुळे त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग खूप छान जमतं प्रत्येक वेळेस. आजींचं नाव आहे अवचट आणि आजी पण आल्यापासून तेव्हा जरा चालता काहीच येत नव्हतं. पण इथे सगळ्यांची ऍक्टिव्हिटी बघून थोडंसं मोटिवेशन मिळालं. मग त्यांनी प्रयत्न केला चालण्याचा आणि ते आता चालतायत. आधी चालता येत नव्हतं आणि अशी पण इम्प्रूव्हमेंट होती बरं का नवीन ठिकाणी आलं. त्याच्यानंतर ही ह्यांची ओळख करून देते. सुमन ओतुरकर आजी आणि त्या पण अशा छान असतात आणि सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व असतात कार्यक्रमात वगैरे. आमच्या ह्या सगळ्यात ऍक्टिव्ह पर्सन आजी ज्यांनी खूप वर्ष शिक्षिका म्हणून काम केलं आणि रिटायरमेंट नंतर आपल्या शांतीगडमध्ये आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणी असतात, घरी अडचणी असतात. त्यामुळे आज काही मेंबर इथे आहेत. कोणाच्या घरी फॅमिली नसते, कोणाच्या घरी फॅमिली असूनही बऱ्याच वेळा प्रत्येक सुनेसोबत असो, मुलासोबत असो, बऱ्याच वेळा आपल्या जमत मस्त काही गोष्टी त्या इच्छेने सगळेजण इथे आनंदाने राहतात. कोणाची कटकट नको आणि हा प्यारा आणि मजेत राहा अशा आमच्याकडे जे आहे. आणि उत्तम डान्सर ओके नाही अशा काट्याची आहे. त्याच्या राऊताची पण खूप ऍक्टिव्ह छान आहेत, हेल्दी आहेत सगळ्यात नाही म्हणजे. आणि डोक्यावरचा पदर कधी खाली पडत नाही अशा काकाची शिक्षा आहे, शिक्षा आहे अशी त्यांची ओळख आहे. सगळं झालं बरोबर. ह्या आहेत राऊताजी आणि राऊताजींचं मला एक खूप छान वाटतं की कधी असो डोक्यावरती पदर आणि खूप छानपैकी सगळ्यांशी गप्पा मारणं, वेळ घालवणं, कधी वेळ भेटला तर भाजीसुद्धा निवडतात, असं छान ॲक्टिव्ह आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे हेल्दी आहेत, कधी कोणती तक्रार नाही, त्रास नाही. आणि इकडे आहेत आमचे कुलकर्णी काका, कारण त्यांना फिटचा त्रास असल्यामुळे जरा फिट येऊन पडले ते बेडवरनं, तेव्हा त्यांना थोडंसं डोक्याला लागलं होतं. पण ट्रीटमेंट दिल्यानंतर आता ते ओके आहेत. त्याच्याच अशा कुलकर्णी आजी की ज्या आपल्या इथे 3 वर्ष राहत आहेत आणि कोणतीही कंप्लेंट नाही, छान आनंदाने राहत आहेत आणि समाधानी असं आहे. त्या पण स्वतः वॉशरूमला जाणं वगैरे आहे. त्याच्यानंतर धिडे आजींचा स्कोर खूप मोठा आहे. स्कोर मोठा आहे म्हणजे आजींना माझ्या मते 10 वर्ष पूर्ण होतील शांतीबनमध्ये. तर आलं तेव्हा त्यांच्या एका खुब्याचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास म्हणजे 10 वर्ष ते आपल्या शांतीबनमध्ये राहिल्या आणि छान ॲक्टिव्ह पर्सन आहे. असंच सगळ्यांचं आयुष्य अजून वाढावं आणि सगळेजण असेच आनंदी राहावे हीच माझी इच्छा असते. त्याच्यानंतर ह्या आहेत शोभा आजी. शोभा आजींची थोडीशी माहिती सांगते की थोडंसं डिसेबल असं म्हणतो की मतिमंदत्व, तर त्या टाईप त्यांचं आहे की बोललेलं बऱ्याच वेळा कळत नाही आणि त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे लहान मुलांसारखा बिहेवियर असतो. आणि त्यांचे रूम पार्टनर ह्या दोघी, त्या आजी, असे 3-4 रूम पार्टनर आहेत.
त्यांच्याशिवाय कुठेच जात नाही, कोणाशी बोलत नाही. जर त्या म्हणाल्या चल तरच त्या येणार. म्हणजे इतकी त्यांना सवय लागली आहे एका रूममध्ये राहून आणि त्यांना असं वाटतं ही माझी आईच आहे. म्हणजे इतकं छान त्यांचं रिलेशन क्रिएट झालं आहे. त्यानंतर आमच्या ह्या आजी आहेत कुलकर्णी आजी, त्यांचा प्रवास जर तुम्ही विचारला तर 14 वर्षाचा वृद्धाश्रमातला प्रवास आहे. याच्या आधी त्या मातोश्रीमध्ये होत्या आणि आपल्या इथे 2 वर्ष झाले शांतीबनमध्ये आहेत. त्याच्या बाजूला बसलेले आहेत शहा काका. हाय शुगर असल्यामुळे पायाचं वारंवार ऑपरेशन करून ड्रेसिंग करून आज इथपर्यंत पोहोचले. पण आमच्या सिस्टरांनी छान त्यांची ड्रेसिंग करून पाय जखम भरली आहे. पण बऱ्याच वेळा ते ऐकत नाही, धुळीमध्ये जातात, पुन्हा पायाला इन्फेक्शन होतं, ह्या अडचणी निर्माण होतात. असे आमचे शहा काकांचं नसतं, खालीच बसायला आवडतं. त्याच्यानंतर आजींचं नाव आहे प्रमिला आजी. तर प्रमिला आजी कधीतरी खाली गप्पा मारायला ॲक्टिव्हिटी करायला येतात, कधी कधी नाही येत. त्या पण छान ॲक्टिव्ह आहेत. आणि ढेपे आजी सगळ्यात ॲक्टिव्ह आणि छान डान्स करायला येतात, प्रत्येक कार्यक्रमात इन्व्हॉल्व होतात. ढेपे आजींनंतर आमच्या लावणी सम्राज्ञी गायकवाड आजी इतक्या सुंदर लावणी करतात ना, कोणतंही गाणं असू दे, कंबर हलवणं आणि डोळ्यांची रिॲक्शन खूप बघण्यासारखी असते. अशा आमच्या ह्या गायकवाड आजी आहेत. आणि शेजारी आहेत शिंदे आजी, लता पार्टे. तर आजींचं थोडंसं वाईट असं वाटतं की कोलेस्ट्रॉमीचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा थकवा, विकनेस जाणवतो. कारण कोलेस्ट्रॉमी इथे ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे जे काही आपण इंटेक घेऊ तर ते बऱ्याच वेळा इथून बाहेर येतं. तर त्यामुळे ह्या त्रासातनं सध्या त्या चालल्या आहेत. पण ह्या सगळ्यांसोबत राहून कधी कधी स्वतःचं दुःख पण विसरतात. आणि असं भरपूर मोठा परिवार आहे. आपल्यावरती रूममध्ये जे कोणी येऊ शकत नाही, काही बेडरिडन आहे, तर त्यांना व्हीलचेअरवरती आणावं लागतं. तर असे खूप सारे मेंबर आहे. त्याची नंतर मी ओळख करून दिली. आज हा एवढा मोठा परिवार खूप झाला. तर कधी वाटलं तुम्हाला तर आपल्या शांतीबन वृद्धाश्रमात भेट द्यायला या, असं वाटलं होतं. सगळ्यांची नव्याने ओळख करून द्यावी म्हणून मी आज प्रत्येकाची ओळख करून दिली. आणि असं इथे आपण ॲक्टिव्हिटी घेतो, कार्यक्रम नेहमी होत असतात आपल्या इथे. जेवण वगैरे कधी कुणी प्रोव्हाइड केलं, डोनर असेल तर इथे जेवणाचं आयोजन ठेवलेलं आहे. असं छोटंसं आपलं सेटअप आहे. आणि साधारणतः इथे एक 60 ते 65 वृद्ध लोक राहतात. आणि तेवढी सोय आहे. प्रत्येकाला बाथरूम वगैरे अटॅच आहे, TV आहे प्रत्येक रूममध्ये. खाली आपलं ऑफिस आणि इकडे पण 3 मेंबर आहे त्या रूममध्ये. इथे सुंदर असं स्वामींचं मंदिर आपण केलं आहे. आणि यावर्षी आपण गणपती बाप्पाला विसर्जन केलं नाही, तर गणपती बाप्पाची पण स्थापना आपण बाजूला केली आहे. तर अशा प्रकारे सुंदर वास्तव्य इथे बाप्पाचं आहे. आणि रोज आमच्या इथे दर गुरुवारी स्वामींचे, आम्ही सगळे स्वामींचे भक्त आहे, तर स्वामींची दर गुरुवारी इथे आरती होते. आणि खूप छान वातावरण आहे. प्रत्येकजण व्यक्ती आनंदाने इथे राहतो, मस्त राहतो. तुम्हालाही कधी वाटलं तर आपल्या शांतीबनमध्ये नक्की भेट द्यायला या. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हे पुण्यामधलं वारजे हा एरिया आहे. तर मी ॲड्रेससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.